पिण्याच्या पाण्यासाठी मिळतं आहे। आणि सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार या प्रश्नामध्ये खरं 2 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। एक आहे सतीश भोयर अभयवार आणि दुसरा आहे सुमित बजोरिया आणि त्याने जेवी केलेला आहे। एका निविदेची किंमत आहे 3,64,00,000, दुसऱ्याची 5,29,00,000। मुख्य कालवा मातीकाम आणि बांधकाम आहे आणि मुख्य कालवा मातीकाम आणि बांधकाम आहे दोघेमध्ये। ते मुंबईकरांना कालवा गेला समजणार नाही, त्यामुळे कालवा काय म्हटलं, कालवा मुंबईवाल्यांना समजणार नाही। कोकणातला कालवा नाही हा। चला त्यांना डिस्टर्ब करू नका। अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रकरणामध्ये या ठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून कंत्राट त्यांनी मिळवलेला आहे असा आरोप त्यांच्यावर आहे आणि हे खरं आहे। दोन्ही कंत्राटदारांनी खोटा दाखला दिला, म्हणजे ज्यावेळेला काही क्रायटेरिया असतो त्यावेळेला तुम्ही इतकं काम केलं आहे का, तितकं काम केलं आहे का, हे जे दाखले त्या ठिकाणी द्यावे लागतात। काही प्रकल्पामध्ये इतक्या कोटीचं काम तुम्ही केलेलं असलं पाहिजे अशा बैस खाले बैस आमदार महोदय, सन्माननीय आमदार महोदय बसा। नाही असं तुम्हाला परवानगी दिली नाही म्हणून बसा साहेब खाली। चला चला चला, मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय, महत्वाचा प्रश्न आहे, जरा सांगा। सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या ठिकाणी खोटं बनावटपत्र दाखल करून यांनी या ठिकाणी कामं मिळवलेली आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। FIR क्रमांक 1644/2025 हा 8/12/25ला या ठिकाणी ACBने दाखल केलेला आहे। चौकशी सुरू आहे, त्यांचा दोषारोप त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग हा विषय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाईल। दुसरं सुमित बजोरिया जे आहेत त्यांचंही 120/2020 14/2/2020 रोजी या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे। ACBने तपास केलेला आहे। दोषारोप जे आहे त्याचं 8/9/22 रोजी विशेष न्यायालय यवतमाळ येथे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्या दोन्ही केसमध्ये FIR झालेला आहे। ACBने चौकशी करून त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केलेला आहे। इथे कुठेही लपवालपवी नाही आहे किंवा कोणाला पाठीमागे घालण्याचं एक कारण नाही आहे, पण आता हा विषय जो आहे हा न्यायप्रविष्ट आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे। कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्पात बनावट प्रमाणपत्र देऊन कामे लाटण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात घडले आहेत। जर या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही तर प्रामाणिक कंत्राटदारांवर अन्याय होतो आणि सरकारी तिजोरीची लूट होते। अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी उत्तरामध्ये अंशतः खरे असं म्हटलं, तपास चालू आहे असं म्हटलं, पण उत्तर देताना या ठिकाणी ते म्हटले की खरं असंही म्हटलं। या संबंधाने माझे अध्यक्ष महोदय फक्त 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत या ठिकाणी की अध्यक्ष महोदय उत्तरात मान्य केलं आहे की 2007-08 आणि 8-9 या काळातील कामांमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर केली गेली आहेत। आज 2026 उजाडलेले आहे अध्यक्ष महोदय, म्हणजे तब्बल 18-19 वर्षानंतरही शासन केवळ तपास चालू आहे किंवा चौकशी सुरू आहे असं उत्तर देत असेल तर मला असं वाटतं की भ्रष्टाचारास कुठेतरी आपण पांघरूत घालतो आहोत। अध्यक्ष महोदय, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ACB कडे गेले असताना शासन ही चौकशी पूर्ण करण्यासाठी नक्की कोणती कालमर्यादा निश्चित करणार आहे की तारीख पे तारीख देऊन कंत्राटदारात वाचवणार आहे का, याचं उत्तर मला हवं आहे अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न आहे की श्री सतीश भोयर, श्री अभयकुमार एन आणि श्री सुमित बाजोरिया यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे। मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत टाकण्यासाठी विभागानं अद्याप कोणती कारवाई केली आहे अथवा नाही
तसेच ही चौकशी प्रलंबित असताना याच कंत्राटदारांना किंवा त्यांच्याशी संबंधित इतर कंपन्यांना गेल्या 10 वर्षात विभागाने कोणती नवीन कामे दिलेली आहेत का याची चौकशी झाले. जर दिली असतील तर त्या अधिकारावर शासन कोणती कारवाई करणार हा दुसरा प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की बनावट प्रमाणपत्राच्या आधारे कोट्यावधी रुपयाची निविदा मिळविणे ही शासनाची खऱ्या अर्थानं फसवणूक आहे. आणि अशा वेळेला क्रिमिनल डिझाईनचा भाग हा असल्याने केवळ चौकशीचं गाजर न दाखवता संबंधित कंत्राटदाराकडून दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यासाठी शासन तात्काळ आरआरची नोटीस बजावणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी या बनावट पत्रांची पडताळणी न करता कंत्राट दिले त्यांना सहआरोपी म्हणून चौकशी समाविष्ट करणार का अध्यक्ष महोदय? तुम्ही त्यांना ड्राफ्ट उत्तर देत आहे का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण म्हटलं की याच्यात अंशतः खरं आहे म्हटलेलं आहे. मंत्री महोदय म्हणतायत, मी म्हणतोय की बाय खरं आहे, तर यात अंशतः खरं का मी का म्हटलं? कारण या प्रश्नामध्ये आपण विचारलेलं आहे की याची रक्कम जी आहे, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्यात 2,64,00,000 रुपये आहे, पण ती 2,64,00,000 नाही, ती 5,29,00,000 आहे. म्हणून मी म्हटलं आहे अंशतः खरं आहे, पण हे रकमेमध्ये फरक आहे. 3 कोटीचा 3.25 कोटीचा फरक आहे, म्हणून याच्यामध्ये अंशतः खरं आहे असं मी म्हटलेलं आहे. खरी रक्कम ती 5,29,00,000 टेंडर आहे. तुम्ही 2 कोटी त्याच्यामध्ये 64,00,000 त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न आपण तो त्या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही दुसरा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की उशीर का झाला. आता याच्यामध्ये तक्रारदाराने तक्रार केलेली होती, दोषारोप त्याच्यामध्ये झालेला आहे आणि त्यानंतर आता न्यायालयामध्ये त्या ठिकाणी विषय आहे, तो न्यायालयामध्ये चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयाचा निकाल ज्यावेळेला येईल त्यांच्यावर निश्चित त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. आपण विचारलं ब्लॅकलिस्ट केलं का नाही, अजून त्याचा निकाल आलेला नाही, त्यामुळे तसं त्याला ब्लॅकलिस्ट करता येत नाही. पण अंशतः अधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची सत्यता आहे. त्यानंतर हा विषय न्यायालयात नेला दोषारोप झाल्यावर आणि ते आता न्यायालयामध्ये हा विषय सुरू आहे. न्यायालयाला थोडा उशीर लागणारच आहे. त्यानंतर आणि खरं डे ब्लॅकलिस्ट केलं की नाही या संदर्भामध्ये मी पुन्हा, मला ती माहिती खरं नाही आहे, प्रामाणिकपणे सांगतो, पण याची माहिती घेऊन की त्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे की नाही किंवा काय करता येईल त्यांच्यावर आपण निश्चित करू. ठीक आहे. पण प्रथमदर्शनी हे खरं आहे, प्रथमदर्शनी हे खरं आहे की त्यांनी त्या ठिकाणी बनावट कागदपत्र दिलेली आहे. पण आता विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे अजून आपल्याला निर्णय घेता येत नाही. सन्मान्य मंत्री महोदय, 1 मिनिट बसून घ्या. सन्मान्य मंत्री महोदय, शासनाला जर प्रथमदर्शनीय दिसून आलेलं आहे की अनियमितता आहे, तर कोर्टाची कुठची या संदर्भात स्टे ऑर्डर नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासंदर्भातली कारवाई करणं शासनाकडनं अपेक्षित होतं. त्यामुळे या संदर्भात शासनाने उचित पावलं उचलून जर का प्रथमदर्शनीय दिसून येत असेल की अनियमितता आहे तर निश्चितपणे ब्लॅकलिस्ट यापूर्वी अनेक प्रकरणात केलं गेलेलं आहे. शासनाने त्या संदर्भात विचार करावा. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, दोघे एजन्सीला ब्लॅकलिस्ट करून टाक. चला अध्यक्ष महोदय, बघा मंत्री महोदय, आपण 2025 ला गुन्हा दाखल केला, बरोबर आहे मंत्री महोदय? 2025 ला गुन्हा दाखल केला. बघा 12व्या महिन्यात मंत्री महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, किती मोठी थट्टा आहे आपली. 16 वर्षापूर्वीचा प्रश्न जेव्हा सभागृहात आता विचारला जाणार तेव्हा आपण FIR टाकून हाऊसमध्ये यायचं आणि इतकी मोठी. आजही हे काम तेच कॉन्ट्रॅक्टर करतायत का? जर हे त्यांना दुसऱ्याला दिलं काय काम की तेच करतायत हे कॉन्ट्रॅक्टर? दुसरा महत्वाचा विषय आहे, सन्माननीय उच्च न्यायालयाने लाचलुचपत खात्यामध्ये जर ती करायची परवानगी दिली, सांगितलं असेल किंवा तुम्ही सुरू केली असेल, डीम्ड 6 महिन्याच्या आत जर ती चौकशी संपली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याला ऑटोमॅटिक ती चौकशीचं त्याच्यावर FIR मध्ये रूपांतर होतं आणि त्यांच्यावर आपल्याला ऍक्शन घ्यावी लागते. ती आपण 16 वर्ष 18 वर्ष का नाही घेतली? मंत्री महोदय, तुमचा आदर ठेवून सांगतो, तुम्ही बघा हे सगळं वाचवण्याचाच प्रयत्न झाला ना सगळा. 18 वर्ष झाल्यानंतर आत्ताचं उत्तर कसं हवं होतं? होय, त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरच्या सगळ्या ब्लॅक लिस्ट वगैरे सर्व करून यांना पुढे काम दिलं जाणार नाही. आणि त्यांनी हे काम किती रुपये, आज 5,39,00,000 रुपयाचं त्यावेळेला होतं, आज त्याची किंमत किती झाली आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची नावं तुम्ही डिक्लेअर करा. अध्यक्ष महोदय, 3,64,00,000 आणि 5,39,00,000 या दोन्ही कामांची निविदा होती. ते काम त्यांनी घेतलं, त्यावेळेला खोटं सांगितलं हे खरं आहे, पण ते काम
लगेच त्यांनी पूर्ण केलं. त्याला काही आता अजून ते काम सुरू आहे, ते काही त्याची किंमत वाढली, एस्केलेशन आपण देतो असं नाही, ते लगेच त्यांनी वर्षभर पूर्ण केलेलं आहे. पण नंतर कोणाला लक्षात आलं की सर्टिफिकेट बोगस दिलं आहे, म्हणून त्याच्यावर त्यांनी तक्रार केली, त्याची चौकशी झाली आणि या संदर्भामध्ये FIR दाखल झालेला आहे. ACBने चौकशी केलेली आहे आणि हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. पण आता आपण मागणी केल्याप्रमाणे आता केलं ना, blacklist आपण मागणी केलं. केल्याप्रमाणे त्यांना ब्लॅकलिस्ट आपण केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, बघा हे प्रकरण जे समोर आलं ते त्याचा कालावधी वगैरे सगळं विसरते. तुम्ही एक मिनिट, तुम्ही कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केलं, हे तपासण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे त्याच्यावर काय कारवाई झाली की नाही? ज्यांनी हे बोगस प्रमाणपत्र, हे एकच नाही आहे, तुम्ही जर एक पथक नेमलं ना तर यातले निम्मे कंत्राटदार अर्धे वर्ष जलात राहतील. एवढं या इरिगेशनमधले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा काम सुरू असतो. बोगस बीजी देणं, बोगस प्रमाणपत्र देणं, त्याचं बीट कॅपॅसिटी वाढवून घेणं, हे अनेक प्रकार त्यामध्ये आहेत. त्याच्यावर मला भाई, पण मला एवढाच प्रश्न आहे, आपल्या माध्यमातून आपण सूचना केल्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करायच्या, पण हे सगळे स्वीकारणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार, ते दोषी आहेत की नाही याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी 1 कोटीच्या वर कामं केलेली आहेत, 2 कोटीच्या असे सर्टिफिकेट द्यावं लागतं, कामाची निविदा बघून ते असतं आणि त्यावेळेला त्यांनी बोगस बनावट सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना म्हणजे तेवढी तक्रार केल्यावरच ते कळालेलं आहे, ते तपासूनच घेतात. पण आजकाल महाभाग असे निघालेले आहेत की ते घरी सर्टिफिकेट तयार करतात, तेच शिक्के तयार करतात, तेच सह्या करतात, असे बहादर आहेत. आपल्याला कल्पना आहे सगळ्या गोष्टीची, आपण इतके वर्ष आपण राजकारणात आहोत आणि म्हणून याची सगळी चौकशी झालेली आहे. हे बोगस आहे, लगेच सिद्ध झालेलं आहे. ACBने FIR दाखल केलेला आहे. आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयात ते गेलेले, त्यामुळे चला न्यायप्रविष्ट पुढे आहे. जाऊया. आता काय राहिलंय? जिल्ह्यातला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न मूळतः आमच्या जिल्ह्याचा आहे. आमच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यातले ठेकेदार कसे आहे हे आम्हाला माहीत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सुमित बाजुरे असेल, भोयर असेल किंवा मग तो आपला शिवकुमार असेल, हे तिन्ही, सत्यनारायण असेल, हे तिन्हीच्या तिन्ही ठेकेदार हे 1 नंबरचे बोगस ठेकेदार आहे. 1 नंबरची बोगस एजन्सी आहे. सातत्याने 15 वर्षापासून हे लोक बिलो टाकतात, निकृष्ट दर्जाचं काम करतात. अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर दोषारोपण झाल्यानंतर सुद्धा जर त्यांना त्या विभागामार्फत जर कामं भेटत असेल तर हा जनतेवर फार मोठा अन्याय आहे, फार मोठा गुन्हा आहे. अध्यक्ष महोदय, आपण म्हणता का या ठिकाणी त्यांच्यावर कोर्टात केस चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, पण अध्यक्ष महोदय दोषारोपण झालं तर तोपर्यंत त्यांना ब्लॅकलिस्ट टाका. त्यांनी जाहीर करून झालं, ब्लॅकलिस्ट करणार जाहीर करून झालं. अध्यक्ष महोदय, आपण त्यांना ब्लॅकलिस्ट केवळ घोषणा केली, त्याला आपण ब्लॅकलिस्ट करतो. बसा. प्रश्न क्रमांक 5.